नमस्कार मैत्रिणींनो, हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला नाळेबद्दल सांगितलं होतं। बाळाची बेंबी आणि नाळ याची काळजी कशी घ्यायची हे मी तुम्हाला सांगितलं होतं। बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाची नाळ कापण्यात येते आणि त्याला एक चिमटा डॉक्टर लावून देतात आणि आपल्याला घरी पाठवून देतात। परंतु काही बाळांच्या बेंबीमध्ये पस वगैरे होतं, त्याची काळजी कशी घ्यायची हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे। आज आपण त्याचा वेगळा काय उपयोग होणार आहे नाळेचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपल्या बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाला ती नाळ कापून एक चिमटा लावून डॉक्टर घरी पाठवून देतात। ते नाळ म्हणजे आपल्या बाळाचं पोषण करण्यासाठी, आपल्या आईच्या पोटात असताना त्याची शारीरिक वाढ होण्यासाठी, त्याला सगळे जीवन आयुष्य आवश्यक गोष्टी पोहोचवण्यासाठी ती नाळ ही आपल्या आईच्या पोटात बाळाशी जोडलेली असते आणि त्यामुळे बाळाचं पोषण होत असतं। परंतु बाळ जन्माला आल्यानंतर बाळाला सेपरेट केलं जातं आणि ती नाळ कापून तिथे एक चिमटा लावून डॉक्टर सोडून देतात। त्यानंतर घरी आल्यानंतर बाळाची जर नॉर्मल बाळ असेल तर ती अगदी कोरडी होऊन 5व्या दिवशी खाली पडते आणि ती नाळ सगळेजण फेकून देतात। त्याचा उपयोग आपल्याला माहित नसतो बऱ्याच जणांना आणि म्हणून ती टाकून देतात। अगोदरही टाकून द्यायची, आताही टाकून देतात। परंतु आता डॉक्टर्स सांगतात की ती नाळ ही जपून ठेवायची असते, कारण त्या नाळेमुळे बाळाला नंतर पुढच्या आयुष्यामध्ये जर काही प्रॉब्लेम येणार आहेत किंवा कुठले दुर्धर आजार झाले आहेत ते त्या नाळेमुळे बरे होणार आहेत असे आपल्याला डॉक्टर्स सांगतात आणि ते खरं सुद्धा आहे। ती खूप आयुर्वेदिक अशी, त्याच्यामध्ये खूप असे आवश्यक, जीवन आवश्यक असे खूप चांगले पॉझिटिव्ह असे त्याच्यामध्ये गुणसूत्र आहेत। त्यामुळे ती नाळेचं एवढं महत्त्व आहे आणि म्हणून ती नाळ जपून ठेवायला सांगतात। आणि नाळ कापताना जे काही ब्लड अतिरिक्त येतं त्याच्यातनं ते सुद्धा ब्लड जपून ब्लड बँकमध्ये किंवा ज्या आपल्या भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर मोठमोठले मेडिकल बँक्स आहेत त्याच्यामध्ये करोडो लाखो रुपये खर्च करून ते साठवणूक करून त्याची जपणूक करून अगदी शीतगृहांमध्ये व्यवस्थित ठेवलं जातं आणि मोठे मोठे जे आजार असतात, दुर्धर आजार, जे काही बरे न होणारे आजार असतात, तिथे औषध म्हणून ते नाळ आणि नाळेचं ब्लड हे वापरलं जातं। जर त्याच्यावर एवढा पैसा खर्च करून जर ते एवढं उपयोगी आहे आणि म्हणून त्याच्यावर एवढा पैसा खर्च करून जर ते जपलं जात असेल तर त्याच्यात काहीतरी तथ्य असेल म्हणून त्याच्यावर एवढा मोठा खर्च केला जातो। तर आपल्या बाळाची नाळ जर पडली असेल तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल आणि त्याची जर ती नाळ पडली असेल तर ती टाकून न देता ती जपून ठेवा। आपल्याला काही एवढं जमणार नाही की शीतगृह वगैरे, पण प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज हे असतंच आणि म्हणून आपण आपल्या बाळाची जी नाळ आहे तिला कापल्यानंतर, सुकून पडल्यानंतर तिला तशीच एका हवाबंद स्वच्छ डब्यामध्ये भरून ती फ्रीजमध्ये ठेवून द्या। काय सांगता येतं पुढच्या आयुष्यामध्ये कुणाला कधी कशाची गरज पडेल। आपल्या घरामध्ये पॅरेंट्स, बहीण, भाऊ, आजी, आजोबा किंवा स्वतः बाळाला सुद्धा त्याची कधी गरज लागेल, म्हणून ती न टाकून देता त्याची आपण व्यवस्थित जपून ठेवायची आहे। कारण एकदा आपण जी नाळ टाकून दिली ती परत मिळणार नाही आणि म्हणून ती जपून ठेवलेलीच फायदेशीर आहे। कारण डॉक्टर्स सांगतात की त्या नाळेपासून पुढे जे काही फायदे होणार आहेत ते अगदी खूप चमत्कारिक आहेत आणि म्हणून ते आपल्याला माहीत सुद्धा नाही आहेत। परंतु त्याचे खूप असे फायदे आहेत की जे दुर्धर आजार आहेत, ब्लड कॅन्सर किंवा दुसरा कुठलाही कॅन्सर किंवा डायबिटीस खूप हाय आहे की तो बरा होत नाही आहे किंवा कुठलेही दुर्धर आजार आहेत की ते बरे होत नाही आहेत, त्या आजारांना बरं करण्यासाठी हा नाळेचा उपयोग होणार आहे आणि म्हणून ती नाळ टाकून न देता आपल्या बाळाची नाळ ही व्यवस्थित सांभाळून ठेवून तिला एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची। म्हणजे बाळाला त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये किंवा घरातल्या इतर मेंबर्सला पुढच्या आयुष्यामध्ये ती नाळ ही खूप अशी आयुर्वेदिक असते, खूप तिच्यामध्ये गुण असतात आणि ती आपल्याला नंतर बाळाला कामात येणार आहे। किंवा आपण ती अगदी व्यवस्थित सुकवून आपण जी बाळाला घुटी देतो सान उघडून तशीच आपण ती उघडून जरी बाळाला पाजली तरी सुद्धा त्याला त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये कुठले आजार होणार नाहीत किंवा त्याला चांगली अशी स्ट्रॉंग प्रतिकार शक्ती खूप त्याची बूस्ट व्हायला मदत होणार आहे आणि म्हणून ती आपण उघडून आपल्या बाळाला जरी पाजली ती नाळ तरी सुद्धा चालतं। आणि ह्या अशा उपयुक्त नाळेचा चांगला उपयोग करून घ्या, ती टाकून न देता त्याचा उपयोग करा, हेच माझं म्हणणं आहे। अशीच नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन, तोपर्यंत बाय।